आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल. सर्वात मोठी बातमी समोर आली आणि बीड जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आलं. आपल्याला माहिती आहे गेल्या 1.5 वर्षाखाली सरपंच संतोष देशमुख यांचं भयानक असं हत्याकांड झालं आणि निर्गुणपणे राक्षसी वृत्तीने संतोष देशमुख यांचा खून केला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू झाला, आंदोलन झाले, मोर्चे झाले आणि आरोपींच्या विरोधामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये लढा सुरू झाला. देशमुख कुटुंबियांना संपूर्ण महाराष्ट्राने साथ दिली आणि त्यांना एकट्याला पडू दिलं नाही. त्यांच्या या दुःखामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सहभागी झाला आणि संतोष देशमुख या हत्याकांडामध्ये जे जे आरोपी होते पुराव्यानिशी त्यांना पकडण्यात आलं आणि त्यानंतर न्यायालयीन सुनावण्या सुरू झाल्या. आज 25वी सुनावणी पार पडली. नुकतीच आज या सुनावणीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुनावणीनंतर बाहेर देखील दिली. या सुनावणीमध्ये नेमकं घडलं काय हे आपण पाहणारच आहोत, परंतु त्या अगोदर सर्वात मोठी बातमी समोर येते. फरार असणारा आरोपी सरपंच संतोष देशमुख या हत्याकांडातील फरार असणारा आरोपी तो म्हणजे कृष्णा आंधळे. कृष्णा आंधळे बाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते. कुणी कुणी म्हणत होतं कृष्णा आंधळेला याच आरोपींनी संपवलं, त्याची हत्या केली आणि पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन झाले. कृष्णा आंधळेचा काटा काढला किंवा कृष्णा आंधळे कुठे फरार असेल, तो जिवंत आहे का त्याला मारून टाकलं आहे, अशा अनेक चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये झाल्या. परंतु कृष्णा आंधळे बाबत आताच्या क्षणाची जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती अत्यंत धक्कादायक आहे, काळजाचा ठोका वाढवणारी आहे. कृष्णा आंधळेचं गाव हे मसाजोग पासून काही अंतरावरच आहे, जे की सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं गाव हे मसाजोग आहे. आणि ज्या दिवशी हत्याकांड झालं 6 डिसेंबरला अगोदर प्रकरण घडलं आबादा कंपनीमध्ये आणि त्यानंतर 9 डिसेंबरला हे हत्याकांड घडलं संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुणपणे केलेली हत्या. त्यानंतर ज्या वेळेला फरार झाले त्यावेळेला संपूर्ण आरोपी फरार झाले होते आणि त्यानंतर एक एक करून सर्वांना अटक देखील करण्यात आली, तर काही सरेंडर देखील झाले. परंतु कृष्णा आंधळेचा काहीच आता पत्ता नव्हता. कृष्णा आंधळेबाबत आताच्या क्षणाची जी बातमी सध्या समोर येते ती म्हणजे आजची सुनावणी पार पडली आणि सुनावणी झाल्यानंतर धनंजय देशमुख सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख जेव्हा सुनावणीनंतर बाहेर देण्यासाठी बाहेर आले आणि पत्रकार बांधवांनी त्यांना ज्या वेळेला सुनावणी दरम्यान या प्रकरणादरम्यान विचारपूस सुरू केली त्यावेळेला धनंजय देशमुख यांनी त्यांच्या कानावरती किंवा सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेली चर्चा त्यांना जेव्हा विचारण्यात आली धनंजय देशमुख यांना, तेव्हा धनंजय देशमुख यांनी न्यूज 18 मराठी या चॅनलवरती बाहेर देत असताना सांगितलं की कृष्णा आंधळे हा गेलेल्या 6 महिन्यामध्ये इथून मागच्या गेलेल्या 6 महिन्यामध्ये फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्या गावी 3 वेळेस येऊन गेलेला आहे. फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे गेल्या 6 महिन्यामध्ये 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेलेला आहे. मग तो कुठे भेटला, घरी भेटला का कोणाला भेटला हे आम्हाला अजून माहिती नाही, परंतु आमच्या देखील ऐकण्यात असं आलेलं आहे की कृष्णा आंधळे हा जिवंत आहे आणि 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेलेला आहे. त्यानंतर आम्ही ताबडतोब पोलिसांना देखील सांगितलं की फरार असणारा आरोपीला कधी पकडणार आहे, त्याचा शोध सुरू आहे का नाही. जेव्हा आम्ही प्राथमिक माहिती घेतली तर त्याचा शोध सुरू आहे असं आम्हाला सांगितलं, परंतु अद्यापही कृष्णा आंधळेला पकडण्यात आलेलं नाही आणि ही मोठी खंत आहे. कारण कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवाला धोका आहे आणि जे अटक केलेले आहेत, जे जेलमध्ये आहेत त्या देखील आरोपींपासून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे. देशमुख कुटुंब परिवाराला धोका आहे. फरार असणारा आरोपी बाहेर आहे, सध्या फिरत आहे, त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. तो कधीही काहीही करू शकतो, त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करणं गरजेचं आहे. आम्ही ही प्रमुख मागणी केली, त्याचा तपास सुरू आहे, त्याला देखील लवकरच पकडतील असं पकडू आम्ही आश्वासन पोलिसांतर्फे दिलेलं आहे असं धनंजय देशमुख यांनी बाहेर देताना सांगितलेलं आहे. आता यामध्ये फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे हा खरंच 3 वेळा बीड जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्या गावी येऊन गेलेला आहे का, यामध्ये किती सत्यता आहे लवकरच समोर येईल. तपास चालू आहे आणि पोलिसांची कामगिरी बीड जिल्ह्यातील कौतुकास्पद आहे, त्यांचा तपास चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील न्यायालयीन चौकशी सुरू केली होती, समिती होती. यामध्ये छाननी संपूर्ण काही अहवाल समोर येणार आहेत. आजच्या सुनावणीमध्ये जे काही घडलं ते देखील अभिमानास्पद आहे, कारण संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच महाराष्ट्राची मागणी आहे आणि महाराष्ट्रातून कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर पकडण्यात यावं हीच महाराष्ट्रातून देखील प्रमुख मागणी आहे आणि ही सर्वांनी धरलेली आहे आणि या मागणीची लवकरच तत्परता होईल, पूर्तता होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आज आरोप सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन सुनावणी आज बीड जिल्ह्याच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये आता आरोपींनी अर्ज देखील दाखल केलेले आहेत. यावर आज प्रमुख सुनावणी झाली होती. या अगोदर अर्ज फेटाळले देखील होते, परंतु आज जी बातमी समोर आली, सुनावणी आज 25वी सुनावणी झाली. आता यानंतर लवकरच या केसेसचा निकाल देखील लवकरात लवकर लागेल असं देखील शक्यता वर्तवली जाते. परंतु
फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे याबाबत जी सध्या सूत्रांद्वारे माहिती आली ती म्हणजे धक्कादायकच होती. एकूणच यामध्ये धनंजय देशमुख यांनी जी बाहेर दिली कृष्णा आंधळे बाबत आज सर्वांना आश्चर्यचकित करून गेली, धक्कादायकच आहे. जर तो बीड जिल्ह्यामध्ये आला असेल तर तो पोलिसांना नजरी का पडला नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. नेमका त्याने वेशभूषा बदलली आहे का, त्या अद्याप कोणी पाहिला आहे का, लवकरच खुलासा होईल. आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.